Okay, now summation over I is equal to 1 to k. असंच आहे ना ते. So epsilon bar I dot square, epsilon bar dot square minus 2 times epsilon bar I dot into epsilon bar dot bar. Okay, now this is equal to summation आतमध्ये घ्या. हा समेशन आतमध्ये घ्या. समेशन आतमध्ये घेतल्यानंतर काय येईल बघा. समेशन इप्सिलॉन बार आय डॉट स्क्वेअर प्लस समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to k इप्सिलॉन बार डॉट स्क्वेअर minus 2 times summation I running from 1 to k epsilon bar I dot into epsilon bar dot. Okay, now this is equal to summation over I is equal to 1 to k. Again summation is equal to I is equal to 1 to k epsilon bar I dot square plus आता डॉट डॉट आहे इथे दोन्हीवर पण डॉट आहे. समेशन I आहे त्यामुळे डॉट दोन्हीवर असल्यामुळे हा कॉन्स्टंट झाला विथ रिस्पेक्ट टू आय. त्यामुळे हा काय होईल के टाइम्स इप्सिलॉन बार डॉट डॉट, के टाइम्स इप्सिलॉन बार डॉट डॉट. ओके, नाउ मायनस 2 टाइम्स समेशन ओव्हर आय इज इक्वल टू 1 to k इप्सिलॉन बार आय डॉट आहे इथे इप्सिलॉन बार डॉट डॉट आहे. इप्सिलॉन बार आय डॉट काय झाला कॉन्स्टंट झाला त्यामुळे समेशनच्या बाहेर येईल आणि समेशन ओव्हर इप्सिलॉन बार आय डॉट शिल्लक नाही. समेशन ओव्हर इप्सिलॉन बार आय डॉट म्हणजेच काय हो समेशन ओव्हर इप्सिलॉन बार आय डॉट आहे म्हणजेच काय काय बघा तो. म्हणजेच मी याला काय करतो डिवायडेड बाय के आणि मल्टिप्लाइड बाय के. ओके, मल्टिप्लाइड बाय डिवायडेड बाय के आणि मल्टिप्लाइड बाय के केल्यामुळे हा परत इप्सिलॉन बार डॉट डॉट झालेला आहे. म्हणजेच हा म्हणजेच काय बघा समेशन ओव्हर इप्सिलॉन बार आय डॉट म्हणजेच काय समेशन ओव्हर जे इज इक्वल टू 1 to h इप्सिलॉन आय जे डिवायडेड बाय एच. बरोबर, त्याला डिवायडेड बाय मी परत के केलाय आणि समेशन ओव्हर आय इज इक्वल टू 1 to k. हा म्हणजेच काय व्हॉट इज दिस इप्सिलॉन बार डॉट डॉट के एक एक्स्ट्रा टाकलेला आहे. सो दिस इज इक्वल टू आता हा के इप्सिलॉन बार डॉट डॉट आणि हा -2 हे ब्रॅकेट स्क्वेअर आहे -2 टाइम्स इप्सिलॉन बार डॉट डॉट हा इप्सिलॉन बार डॉट डॉट म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर झाला इंटू के. मग किती झाला तो समेशन ओव्हर आय इज इक्वल टू 1 to k इप्सिलॉन बार आय डॉट मायनस के टाइम्स इप्सिलॉन बार डॉट डॉट स्क्वेअर इप्सिलॉन बार डॉट डॉट स्क्वेअर. बरोबर आहे, समजलंय हे समजलंय का हे काय केलेलं आहे ते. हा सो हीच टर्म जी आहे ती इथे घेतलेली आहे सम ओव्हर आय इप्सिलॉन बार आय डॉट स्क्वेअर मायनस के टाइम्स इप्सिलॉन बार डॉट डॉट स्क्वेअर. बरोबर, सो आता एक्सपेक्टेशन आतमध्ये दिल्यानंतर दिस इज व्हेरियन्स ऑफ इप्सिलॉन बार आय डॉट आणि ह्या व्हेरियन्स ऑफ इप्सिलॉन बार डॉट डॉट. इप्सिलॉन बार आय डॉटचा व्हेरियन्स काय येतो सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय एच आणि इप्सिलॉन बार डॉट डॉटचा व्हेरियन्स काय येतो सिग्मा ई. ही सिग्मा ई आहे सिग्मा ई स्क्वेअर डिवायडेड बाय एच के. सो समेशन अल्फा आय स्क्वेअर प्लस एच टाइम्स समेशन ओव्हर आय सिग्मा ई स्क्वेअर डिवायडेड बाय एच मायनस के टाइम्स सिग्मा ई स्क्वेअर डिवायडेड बाय एच के. आणि हे ज्यावेळी आपण सॉल्व्ह करतो सॉल्व्ह केल्यानंतर कॉमन टर्म बाहेर घेतला एच समेशन अल्फा आय स्क्वेअर इथं आहे तसा ठेवला. रिमेनिंग काय राहील बघा के सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय एच मायनस सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय एच. एच गेट कॅन्सल होईल के -1 सिग्मा स्क्वेअर शिल्लक राहील. सो एच टाइम्स समेशन अल्फा स्क्वेअर प्लस के -1 सिग्मा स्क्वेअर राहील. के -1 ने दोन्ही साईडला डिवाइड केल्यानंतर एच डिवायडेड बाय के -1 अल्फा स्क्वेअर प्लस सिग्मा स्क्वेअर इथं राहील. याचाच अर्थ काय की सिग्मा स्क्वेअर इज अनबॅस्ड एस्टिमेटर व्हेन अल्फा ऑल अल्फा इज इक्वल टू 0. ओके, सो दिस इज इथं डिवायडेड बाय के -1 आहे डिवायडेड बाय के -1. ओके, सो दिस इज द एक्सपेक्टेशन ऑफ सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू ट्रीटमेंट. याच पद्धतीने तुम्हाला एक्सपेक्टेशन ऑफ सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू ब्लॉक आणि एरर काढता येईल का. हो सर. ओके, सो हे जवळजवळ 3 ते 4 वेळा झालेलं आहे आपलं त्यामुळे मी ते तुम्ही काढा अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर ज्यावेळी एक्सपेक्टेशन ऑफ सम ऑफ स्क्वेअर आपण काढतो त्याच्यानुसार मग एफ रेशिओ काढायचे ट्रीटमेंट आणि ब्लॉकचे
ट्रीटमेंट आणि ब्लॉकचे एफ रेशो कसे असणार आहेत, तर मीन सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू ट्रीटमेंट डिवायडेड बाय मीन सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू एरर, मीन सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू ब्लॉक डिवायडेड बाय मीन सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू एरर. ओके, याचे डिग्रीज ऑफ फ्रीडम के मायनस वन एच मायनस एरर डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. ट्रीटमेंट डिग्रीज ऑफ फ्रीडम के मायनस वन आणि एरर डिग्रीज ऑफ फ्रीडम एच मायनस वन इंटू के मायनस वन. ब्लॉक डिग्रीज ऑफ फ्रीडम एच मायनस वन आणि ह्याच्या एरर डिग्रीज ऑफ फ्रीडम एच मायनस वन इंटू के मायनस वन. यानंतर अनवा टेबलकडे आपण जायचं. अनवा टेबल मध्ये सोर्स ऑफ व्हेरिएशन कुठले कुठले असणार आहेत, एक ट्रीटमेंट, दुसरा ब्लॉक म्हणजेच व्हेरिएशन, ओके, तिसरा रेसिड्युअल म्हणजेच एरर. ओके, आता हे 3 व्हेरिएशनचे 3 सम ऑफ स्क्वेअर आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. या 3 सम ऑफ स्क्वेअरचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला एसटी स्क्वेअर म्हणजे टोटल सम ऑफ स्क्वेअर मिळतो. ओके, नाव याच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम, ट्रीटमेंटच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम के मायनस वन, ब्लॉकच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम एच मायनस वन आणि सम ऑफ स्क्वेअरच्या ड्यू टू एररच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम एच मायनस वन इंटू के मायनस वन. आणि या तिन्हींचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, एच के मायनस वन. त्यात टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम मिळतात. मीन सम ऑफ स्क्वेअर कसं काढायचं आहे, सम ऑफ स्क्वेअर डिवायडेड बाय डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे मीन सम ऑफ स्क्वेअर. या तिन्हींचे काढायचे, टोटलचा मीन सम ऑफ स्क्वेअर काढायचा नाही. आणि याच्यावरून व्हेरियन्स रेशो कसा काढायचा, एस टी स्क्वेअर डिवायडेड बाय एस ई स्क्वेअर, एस व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय एस ई स्क्वेअर. हे 2 व्हेरियन्स रेशो काढल्याने व्हेरियन्स रेशो कम्पेअर कुठं करायचे, तर एफ टेबल व्हॅल्यूवर. एफ टेबल व्हॅल्यू कशावरून काढायची, के मायनस वन एच मायनस वन के मायनस वन, एच मायनस वन के मायनस वन एच मायनस वन. या ज्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत एफ डिस्ट्रीब्युशनच्या, त्याच्यावरून त्याची एफ व्हॅल्यू काढायची. जर त्या टेबल व्हॅल्यू पेक्षा हे 2 रेशो मोठे असतील तर आपण हायपोथेसिस रिजेक्ट करायचं. तर आपण हायपोथेसिस काय करायचं, रिजेक्ट करायचं. त्याचे रिड्युस्ड फॉर्म्युले जे आहेत कॅल्क्युलेशनसाठी ते इथे दिलेले आहेत. सो RSS मायनस करेक्शन फॅक्टर इज जी स्क्वेअर बाय एन, कॅपिटल एन. जी स्क्वेअर बाय एन, एन म्हणजेच काय, जी म्हणजेच काय, ग्रँड टोटल डबल समेशन वाय आय जे. ओके, आणि जी स्क्वेअर म्हणजे या टोटलचा स्क्वेअर, एन म्हणजेच तुमचा एच इंटू के येणार. ओके, सो टी आय डॉट स्क्वेअर म्हणजेच वाय आय डॉट स्क्वेअर, वाय आय डॉट म्हणजे समेशन ओव्हर जे घ्यायची, टी डॉट जे म्हणजे समेशन ओव्हर आय घ्यायची आहे, जिथं डॉट असेल तिची समेशन घ्यायची आहे. हे जी इथं दिलेलं आहे, टी आय डॉट दिलेला आहे, टी जे डॉट दिलेला आहे, करेक्शन फॅक्टर दिलेला आहे. याच्यावरून सर्व हे काढायचे, काय म्हणतो मी, सर्व व्हॅल्यूज आपल्या फाइंड आउट करता येतील. त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून अॅनोवा टेबल ड्रॉ करायचं. सपोज जर का रिजेक्ट झालं, रिजेक्ट म्हणजेच काय की एखादी कुठल्या तरी ट्रीटमेंट अशा आहेत की त्या नॉट इक्वल टू झिरो आहे, म्हणजे त्याची पेअर नॉट इक्वल टू झिरो आहे. ओके, मग अशा वेळी काय करायचं आहे, तर त्याचा क्रिटिकल डिफरन्स काढायचा आहे. प्रत्येक पेअरचा क्रिटिकल डिफरन्स काढायचा आहे. मग क्रिटिकल डिफरन्स काढताना त्याच्याशी क्रिटिकल डिफरन्स कसा काढायचा आहे, तर ते क्रिटिकल व्हॅल्यू म्हणजे ती टी बेस्ड टेस्ट असते, म्हणजे कम्पॅरिझन ऑफ 2 सॅम्पल्स असं असतं. त्यामुळं टी विथ एरर डिग्रीज ऑफ फ्रीडम एच मायनस वन के मायनस वन विथ अल्फा बाय 2 लेवल ऑफ सिग्निफिकन्स. अल्फा लेवल ऑफ सिग्निफिकन्स घेतो आपण कारण 2 साइडेड हायपोथेसिस असते, म्हणून इक्वल टू झिरो नॉट इक्वल टू झिरो, म्हणून हे अल्फा बाय 2. आणि त्याचं स्क्वेअर रूट मध्ये व्हेरियन्स ऑफ एरर, सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू एरर, तो काय होतो 2 टाइम्स मीन सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू एरर डिवायडेड बाय एच. ओके, ते घेतला की तुम्हाला तो क्रिटिकल डिफरन्स मिळेल. जर क्रिटिकल डिफरन्स हा वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट जे पेक्षा लहान असेल, ओके, तर आयथ आणि जेथ रो मीन्स आर सेड टू बी डिफर सिग्निफिकंटली असं आपल्याला सांगायचं आहे. इन द सेम लाईन आपण काय करायचं आहे, हे ट्रीटमेंट साठी झालं. आता ब्लॉक साठी काढायचं आहे, म्हणजे वाय बार डॉट आय करायला पाहिजे. आता डॉट आय आणि डॉट जे, वाय बार डॉट आय आणि डॉट जे, आणि इथे काय येणार आहे वाय बार आय डॉट वाय बार जे डॉट. ओके, कारण 2 ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर कम्पेअर केल्यात, इथं 2 ब्लॉक सम ऑफ स्क्वेअर, 2 ब्लॉक कम्पेअर करायचे. ओके, सो 2 ब्लॉक जर चा डिफरन्स जर हा या डिफरन्स पेक्षा मोठा असेल तर ते 2 ब्लॉक वेगवेगळे आहेत असं आपण सांगायचं.
व्हेरियन्स ऑफ द एस्टिमेट्स ऑफ पॅरामीटर्स ज्यावेळी आपण स्टडी करतो त्यावेळी म्यू हॅट आपण याच्या अगोदर सुद्धा 1वे अनुभवामध्ये सुद्धा तो केलेला आहे. व्हेरियन्स ऑफ म्यू हॅट पुन्हा एकदा बघूया व्हेरियन्स ऑफ म्यू हॅट कसा कॅल्क्युलेट करायचा. व्हेरियन्स ऑफ म्यू हॅटचा फॉर्म्युला काय आहे? एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ म्यू हॅट मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ म्यू हॅट ब्रॅकेट स्क्वेअर. म्यू हॅट म्हणजेच काय? वाय बार डॉट डॉट मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय बार डॉट डॉट म्हणजेच काय आहे? तर म्यू. सो वाय बार डॉट डॉट मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर. वाय बार डॉट डॉट एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय बार डॉट डॉट इज इक्वल टू म्यू. ओके, नाव वाय बार डॉट डॉट म्हणजेच काय? वाय बार डॉट डॉट म्हणजेच काय आहे? वाय बार डॉट डॉट इज इक्वल टू म्यू प्लस इप्सिलॉन बार डॉट डॉट. तो इप्सिलॉन म्यू प्लस इप्सिलॉन बार डॉट डॉट मायनस म्यू 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 गेट कॅन्सल होईल आणि रिमेनिंग फक्त काय राहील? इप्सिलॉन बार डॉट डॉट. इप्सिलॉन बार डॉट डॉट स्क्वेअर म्हणजेच काय? व्हेरियन्स ऑफ इप्सिलॉन बार डॉट डॉट स्क्वेअर म्हणजे सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय एच के म्हणजे सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल एन राहील. हा व्हेरियन्स ऑफ म्यू हॅट झाला. व्हेरियन्स ऑफ अल्फा आय हॅट सुद्धा सेम वेने काढायचा आहे. अल्फा आय हॅट मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ अल्फा आय हॅट. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ अल्फा आय हॅट इज इक्वल टू म्हणजेच काय? वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट डॉट मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट डॉट. सो वाय बार आय डॉट म्हणजेच काय आहे बघा? वाय बार आय डॉट इज इक्वल टू अल्फा आय प्लस इप्सिलॉन बार आय डॉट मायनस इप्सिलॉन बार डॉट डॉट आणि मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ अल्फा आय प्लस इप्सिलॉन बार आय डॉट मायनस इप्सिलॉन बार आय डॉट. हे एक्सपेक्टेड व्हॅल्यू इथं आत गेल्यानंतर हे 0 होईल. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ अल्फा इज अल्फा आय. सो दिस मायनस दिस अल्फा आय प्लस इप्सिलॉन बार आय डॉट मायनस इप्सिलॉन बार आय डॉट मायनस अल्फा आय राहील. अल्फा आय गेट कॅन्सल होईल. रिमेनिंग फक्त काय राहील? एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ इप्सिलॉन बार आय डॉट मायनस इप्सिलॉन बार डॉट डॉट ब्रॅकेट. व्हॉट इज दिस? आता एक्सपान्शन केल्यानंतर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ इप्सिलॉन बार आय डॉट स्क्वेअर प्लस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ इप्सिलॉन बार डॉट डॉट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू मायनस 2 टाइम्स इप्सिलॉन बार आय डॉट इंटू इप्सिलॉन बार डॉट डॉट असं होईल. आणि याचाच अर्थ व्हेरियन्स ऑफ इप्सिलॉन बार आय डॉट प्लस व्हेरियन्स ऑफ इप्सिलॉन बार डॉट डॉट मायनस 2 टाइम्स एक्सपेक्टेशन ऑफ इप्सिलॉन बार आय डॉट मायनस इप्सिलॉन बार डॉट डॉट. आता हे एक्सपेक्टेशन ऑफ इप्सिलॉन बार आय डॉट इंटू इप्सिलॉन बार डॉट डॉट कसं कॅल्क्युलेट करायचं? इप्सिलॉन बार आय डॉट आहे तसा ठेवला. त्यानंतर दुसरे जे टर्म आहेत इप्सिलॉन बार डॉट डॉटच्या त्या अशा अरेंज केल्यात की इप्सिलॉन बार 1 डॉट 2 डॉट असं करून डिवायडेड बाय के केलेलं आहे. म्हणजे समेशन ओव्हर आय केलेली आहे डिवायडेड बाय के केलेली आहे. त्या केल्यामुळे हा इप्सिलॉन बार आय डॉट इंटू इप्सिलॉन बार आय डॉट ह्या एकाच टर्मला तो काय होईल? मल्टिप्लाइड होईल म्हणजे त्याची स्क्वेअर येईल टर्म. बाकीच्या ज्या सगळ्या टर्म आहेत त्याला मल्टिप्लाय होत असताना तिची काय होणार आहे? 0 होऊन जाणार कारण तो इंडिपेंडेंट आहे. त्यामुळे ऑल इप्सिलॉन आयजेस आर इंडिपेंडेंट आहे. त्यामुळे त्याची एक्सपेक्टेशन काय होणार? 0 होऊन जाणार. सो एक्सपेक्टेशन ऑफ इप्सिलॉन बार आय डॉट स्क्वेअर डिवायडेड बाय के मिळेल. हा इथे पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? 1/k व्हेरियन्स ऑफ इप्सिलॉन बार आय डॉट इज इक्वल टू म्हणजेच काय? हा म्हणजेच काय येणार आहे बघा? 1/k इंटू सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय एच. आता सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय एच म्हणजे सिग्मा स्क्वेअर डिवाइड व्हेरियन्स ऑफ इप्सिलॉन बार आय डॉट काय मिळाला आपल्याला? इप्सिलॉन बार आय डॉट म्हणजेच डॉट जे वर डॉट आहे त्यामुळे सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय एच. इप्सिलॉन बार डॉट डॉट काय आला? सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय एच के कारण दोन्ही डॉट आहे म्हणून. ओके, आणि एक्सपेक्टेशन ऑफ इप्सिलॉन बार आय डॉट इंटू इप्सिलॉन बार डॉट डॉट काय आली? सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय पुन्हा एच के. त्या तिन्ही व्हॅल्यू अल्फा आय हॅटच्या व्हेरियन्स मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला फायनल रिलेशन असे मिळेल व्हेरियन्स ऑफ अल्फा आय हॅट इज इक्वल टू k-1 डिवायडेड बाय एच के इंटू सिग्मा आय स्क्वेअर. इन द सिमिलर वे व्हेरियन्स ऑफ बीटा जे हॅट इज इक्वल टू काय मिळेल बघा? एचच्या ठिकाणी के जाईल, केच्या ठिकाणी एच जाईल. h-1 डिवायडेड बाय एच के इंटू सिग्मा ई स्क्वेअर आहे. ओके, सो दिस इज द केस फॉर 2 वे अनोवा. इथं तुमचं संपतं. जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही